नमस्ते, मी मंगेश तुकाराम बोडके, माझी वाईफ प्राजक्ता मंगेश बोडके। आज 14 महिन्यांनंतर आम्ही सरांना भेटण्याकरता आलो। दिनांक 14 मार्च 2024ला आम्हाला हे दोन्ही रत्न सरांच्या कृपेने भेटले, जे की अशक्य होते ते सरांनी करून दाखवलं। 2021ला लग्न झाल्यानंतर चान्सेस घेतले। 2023मध्ये असं कळालं की थोडे मॅटर्नल प्रॉब्लेम असल्यामुळे आईच्या गर्भपिशवीमध्ये गाठी असल्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स येत आहे। दरवेळेस फेल्स होत आहे। 2 वेळा आम्ही बाहेर ट्राय पण केलं, बाहेर दुसऱ्या हॉस्पिटल्सला, पण तिथे पण इच्छित असं यश आलं नाही। 2 वेळा मिसकॅरेज झालं। नंतर रिलेटिव्सनुसार आम्हाला कळलं की तुम्ही अथर्वला ट्राय करा एकदा, तेव्हा आम्ही सरांच्या संपर्कात आलो। आल्यानंतर वाटलं की होईल, आता परत चान्सेस आहे आपले। इथून पुढे मग आम्ही IVF करण्याचा निर्णय घेतला। त्यातून हे 2 आमचे गोंडस असे एक मुलगा एक मुलगी आम्हाला प्राप्त झाले। खरं सांगायचं तर 6व्या महिन्यात त्यांचा जन्म झाला। 6 ते 9 म्हणजे 3 महिने ते काचेच्या पेटीत होते। त्यात सरांनी हा मुलगा राम, याचं वजन होतं जन्मतः 490, याचं वजन जन्मतः 490 होतं आणि मुलीचं 640 होतं। तर तेव्हा खूप असं वाटलं होतं की तेव्हा या जगात ते राहता की नाही राहत। पण कालांतराने जसे दिवस जात राहिले, सरांनी आम्हाला धीर देत राहिले। त्या धीरातून दररोजचे दिवस कापत राहिलो। पल्लवी मॅडम असो, यशवंत माने सर असो, तसेच अथर्वचा सर्व काही स्टाफ असो, यांनी वेळोवेळी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं। योग्य आम्हाला काय आता डेली एक आईवडील म्हणून तुम्ही समजू शकता की डेली हॉस्पिटलला येणं, काहीतरी नवीन निघणार, काहीतरी होणार, यातून दररोजचा मार्ग काढत चालणे, यातून ते दिवस कसे गेले आणि आज 14 महिन्यांची आमची मुलं कसे तयार झाले, आज सरांनाच याचं सगळं श्रेय सरांनाच जातं। त्याबद्दल मी संपूर्ण अथर्व परिवाराचं थँक्यू। आणि सर, देव त्यांच्या अशा ह्या कार्याला अजून ताकद देऊ, त्यांच्या हातून अशीच सेवा घडवू, नवीन असे चमत्कार। हा एक चमत्कारच आमचा, अजून चमत्कार असे सरांकडून घडवू, हीच देवाची। थँक्यू। नमस्कार, मी प्राजक्ता मंगेश बोडके। आमच्या लग्नाला 2 वर्ष झाली। आम्हाला काही कारणामुळे प्रेग्नन्सी राहत नव्हती। खूप दवाखाना केला पण तरी राहत नव्हती। काही नातेवाईकांनी आम्हाला इथे येण्याचं सांगितलं। इथं आल्यावर पहिल्या याच्यातच डॉक्टरांनी आम्हाला यश दिलं। आम्हाला 14 मार्च 2024 रोजी 2 जुळी मुले झाली। काही कारणामुळे ते 6.5व्या महिन्यात झाली, पण 2 महिने मी इथं ॲडमिट होते हॉस्पिटलमध्ये। माने सरांनी खूप त्यांची मेहनत हे करून माझ्या बाळांना खूप हे केले। त्यांच्यामुळे आज माझे बाळ एवढे चांगले मला बघायला भेटले, त्याच्यामुळे त्यांचे मी खूप आभार मानते। त्यांच्यामुळे आज माझे बाळ माझ्यापाशी आहेत। धन्यवाद।